सध्या मी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या आत्महत्येमुळे जे की ओव्हरटाईमला कंटाळून आत्महत्या केली होती, त्यामुळे मुंबईच्या सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनच्या ज्या काही ट्रेन्स आहेत त्या एक तास लेट चालत आहे। माझ्या मागे जर तुम्ही डॅशबोर्ड बघितला तर टिटवाला असेल, अंबरनाथ असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, या सर्व ट्रेन आहेत जवळजवळ अर्धा तास, 1 तास, पाऊण तास लेट चालत आहेत। सध्या आता मी जेव्हा हा वॉक थ्रू बनवतोय तेव्हा 8:30 वाजलेले आहेत। 7:38 ची ट्रेन अजूनही निघालेली नाही, 7:45 ची ट्रेन सुद्धा अजून निघाली नाही ठाण्याची, 7:42 ची अंबरनाथची ट्रेन सुद्धा अजून निघालेली नाही आणि टिटवालाची सुद्धा अजून जी 7:46 ची ट्रेन होती ती अजूनही निघालेली नाही। यावरून आपल्याला समजते की जे काही या सर्व लाईनवर जाणारे प्रवासी आहेत त्यांना जवळजवळ 1 तास, अर्धा तास, 45 मिनिटं एवढा जो काही आहे वेळ त्यांना वाट पाहावी लागत आहे। त्यामुळे आपण जर CST या स्टेशनवर जर एकूण आपण नजर फिरवली तर ज्या काही या लाईन्सच्या ट्रेन्स आहेत त्यामुळे क्राऊड मोठ्या प्रमाणात आहे, ट्रेन्स लवकर निघत नाही आहेत, नागरिकांना जो काही आहे मनस्ताप सहन करावा लागत आहे। आपण काही इथल्या प्रवाशांशी चर्चा केली होती, त्यांनी सांगितलं की काही जण कॅन्सर पेशंट आहेत, काही प्रेग्नंट लेडीज आहेत, काही लोक आपल्या ऑफिस कंप्लीट करून आलेत परंतु 1 तास, दीड तास ज्या काही ट्रेन आहेत त्या आज लेट आहेत। आजच ह्या ट्रेन लेट्स आहेत कारण का ज्या काही मोटर वाहन चालक संघटना आहेत रेल्वेच्या त्यांनी ट्रेनच्या जे काही एकूण प्रवासावर आहे, चालवण्यावर आहे ते आजच्यासाठी बहिष्कार टाकलेलं होतं। इथून पुढे नागरिकांना काय मनस्ताप सहन करावा लागतो याची अपडेट आपण देत राहूया। कॅमेरामन अनिल सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।